फ्रेंड्स, आता आपण बघूया शिवा या मालिकेचा 1 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपण बघणार आहोत सीताईला डिस्चार्ज भेटल्यानंतर शिवा आणि आशू गॅरेजवर आपले कपडे सामान घ्यायला येतात. तेव्हा तिथे बाई आजी ते सगळं कुटुंब आणि पाना गँग बसलेली असतेस. तेव्हा शिवा बोलते, आजी तुम्ही इथे कसं आलात? तेव्हा बाई आजी बोलते, कळलंय बरं का आम्हासनी, समद कळलंय. तेव्हा बाई आजी शिवा आणि आशूचं कौतुकच करत असते. तेव्हा वंदना पण बोलते, आम्हाला सगळ्यांना तुझा अभिमान वाटतो शिवानी, तू तुझा संसार प्रयत्न करून रुळावर आणतेस. तेव्हा आशू थोडा इमोशनल होतो. तेव्हा बाई आजी बोलते, काय रे काय झालं? तेव्हा आशू बोलतो, काही नाही आजी, इथल्या आठवणी. आशूला सगळ्या आठवणी आठवत असतात की आपण कसा गॅरेजला रूम बनवला, कसा किचन बनवला, कसा बेड बनवला, कसा आपला सोफा होता. या सगळ्या आठवणी आशूला आठवत असतात. तेव्हा आशू बोलतो, मी जायला तर निघालो इथून, पण पाय निघत नाहीये. तेव्हा आशू बोलतो, मी खूप मिस करणार आहे. तेव्हा बाई आजी बोलते, त्याच्यात काय, ते मिस काय कशाला करायचं? तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा हे तुमचंच घर आहे, यायचं राहायचं आणि जायचं. तेव्हा मध्येच दिव्या बोलते, कशाला? लगेच सावरून घेते, अगं कशाला उगाच, आता घरी जात आहेत ते तर करू दे की तिकडे त्यांना मज्जा, उगाच कशाला त्रास त्यांना. तेव्हा चंदन टोचून बोलतो, फूड पॉयझनिंगचा त्रास ना. तेव्हा पाना गँग बोलत असते की आम्ही तुम्हाला खूप मिस करणार. तेव्हा आशू पण सांगत असतो की मी पण सगळं मिस करणार. तेव्हा वंदना आशूचं कौतुकच करत असते की तुम्ही कशी नोकरी मिळवली, कसं राहिलं, सगळं कौतुकच करत असते. हे सगळं झाल्यावर डिप्पर बोलतो, 1 मिनिट. पाना गँग सगळं मिळून आशू आणि शिवाला एक गिफ्ट देते आणि बोलतात की आमच्या पाना गँगकडून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट. बॅटरी बोलतो, बाजूला व्हा. हे बघ शिवा, 2 वेळा लग्न झालं, आम्हाला आहेर देता आला का तुला? नाही ना, म्हणून हा माहेरचा आहेर. तेव्हा सायलेन्सर बोलतो, आत्ता उघडून बघा, नाही तुम्ही घरी जाल, मग उघडाल, मग फोन करून सांगाल, मग तो तुमचा आनंद आम्हाला कळणार नाही. सो आत्ता उघडून बघा. तेव्हा ते दोघं ते गिफ्ट ओपन करतात. तेव्हा आशू आणि शिवा जायला निघतात. सगळ्यांना नमस्कार करतात आणि निघतात. इकडे सीता दारात उभी राहून वाटच बघत असते त्यांची. तेवढ्यात आशू आणि शिवा येतात. आशू आणि शिवा दारात उभं राहतात. सगळे त्यांना ऑप्शन करायला उभंच असतात. तेव्हा उर्मिला बोलते, ताई भाकर तुकडा वळतेस ना. तेवढ्या तिथे कीर्ती आणि सुहास येते. कीर्ती म्हणते, तुमचं हे जे काही चाललंय ना ते मला अजिबात पटत नाहीये. तेव्हा भाऊ बोलतात, कीर्ती जे झालंय ना ते चांगलं चाललंय, त्यामुळे तू आता न बोलणंच योग्य आहे. तेव्हा कीर्ती बोलते, हो पण तुमच्या लक्षात नाहीये का हिच्यामुळे आशूचं लग्न तुटलं होतं. हिने आशूवर हल्ला सुद्धा घडून आणला होता आणि आता जे काही आईवर हॉस्पिटलला जायची वेळ आली होती ना ती सुद्धा हिच्यामुळेच आली. तुम्ही विसरला आई तू पण. तेव्हा लक्ष्मण बोलतो, 1 मिनिट कीर्ती, तुला आई वहिनीला इथे असं बरं नाही, तुला इथे उभं करणं तिला योग्य वाटतं? हे बघ, हे सगळं होऊन जाऊ दे, चल. तेव्हा कीर्ती बोलते, मी त्यांना आत येऊ देणार नाहीये, कारण मला हे मान्य नाहीये. तेव्हा सुहास बोलतो, कीर्ती ऐक ना, काका म्हणतात ते बरोबर आहे. सीताईने कसं त्यांना माफ केलं तसं आपण पण काय हरकत आहे, आपणही समजून घेऊया ना. कीर्ती बोलते, नाही मी नाही समजून घेणार, मान वर करून घर सोडून निघून गेला होतात ना, मग आत्ता कशाला परत आलाय? तेव्हा आशू बोलतो, आईसाठी आलोय परत. तेव्हा कीर्ती बोलते, हो पण जाताना आईचा विचार नाही केलास. तेव्हा सीता बोलते, 1 मिनिट, त्यांनी या घरात येऊ नये हा निर्णय माझा होता आणि आताही हा निर्णय माझाच आहे, त्यामुळे मला आता काही ऐकून घ्यायचं नाही. आणि सीताची थोडी तब्येत बिघडते. आशू आई करून हात लावणार, तेवढ्यात कीर्ती ओरडते, 1 मिनिट. शिवा आशूचा हात धरून त्याला मागे थोडं खेचते. तेव्हा कीर्ती ओरडते, हिच्यामुळे आईला पुन्हा त्रास सुरू झालाय, दिसत नाहीये तुला? आशू बोलतो, ताई तू जरा वेडी आहेस का, काहीही बोलतीयस? कीर्ती ओरडते, 1 मिनिट. तेव्हा सीता बोलते, अगं कीर्ती. तेव्हा कीर्ती बोलते, आई म्हणजे अजून कितीही चुका केल्या, कितीही काय केलं तरी त्या चुका माफ असतील का? अगं या गावगुंड मुलीसाठी तुझा अपमान केला होता त्यांनी, तुझ्या प्रेमाला नाकारलं होतं, तू त्याच्यासाठी कितीही काही केलं तरी सगळं विसरला हा मुलगा, आणि या दोघांसाठी तू मला घराबाहेर काढायला निघाली होतीस. आई अगं तुला माहिती नाही, हा कृतज्ञ मुलगा आहे आणि मुलगा म्हणायच्या लायकीचा पण नाहीये. सीता कीर्ती म्हणून ओरडते आणि कीर्तीच्या कानाखाली वाजवते. तेव्हा उर्मिला बोलते, ताई अगं. तेव्हा सीता चिडते आणि बोलते, मग सांग हिला, आठवायला सांग हिने काय पराक्रम केले होते आतापर्यंत. त्याची आणि या निर्णयाची तुलना होऊ शकत नाही. आमच्यात जे मतभेद होते ते आता मिटले, त्यामुळे चर्चा नकोय मला कुठली. भाऊ पण बोलतात, तिची अवस्था तरी बघ, तुझं थोबाड जरा बंद ठेव. कीर्ती रागाने घरात निघून जाते. मग सीताई आशू आणि शिवाला ओवाळते, भाकर कुटका ओवाळते आणि घरात घेते. सगळे आनंदाने दुसऱ्या दिवशी जेवायला डायनिंगवर बसलेले असतात. तेव्हा कीर्ती आणि सुहास जेवायला येत नाही. तेव्हा उर्मिला सांगत असते, आशू तू नव्हता ना तर सीताईने कोणालाही तुझ्या खुर्चीवर बसू दिलं नाही हा. तेव्हा सीता बोलते, मग माझ्या मुलाची जागा ही फक्त त्याचीच आहे. उर्मिला कीर्तीला आवाज देते. तेव्हा संपदा बोलते, आई मी गेले होते ताई आणि जिजूंना बोलवायला, पण ते म्हणाले आता नाही येते आहे. तेव्हा सीता बोलते, ठीक आहे, नको असेल तर नको येऊ दे. कळायला पाहिजे तिला कुठे काय बोलायचं हे नीट कळायलाच हवं. तेव्हा शिवा बोलते, नाही चुकले आहेत ते आता मान्य आहे, पण असं उपाशी राहून कसं चालेल ना, मी बोलावून येते त्यांना. मी आले. इकडे कीर्ती आणि सुहास बेडमध्ये बसलेले असतात. सुहासला भूक लागलेली असते. सुहास बोलतो, किटू डार्लिंग तुला भूक नाही का लागली? तेव्हा कीर्ती ओरडते, एवढं सगळं होऊन तुला भूक लागलीये? एवढं तिथे शिवा त्यांना बोलवायला येते. तेव्हा सुहास हसतो आणि बोलतो, ही आपल्याला जेवायला बोलवायला आलीये.
तेव्हा शिवा हसत येते पुढे त्यांच्याकडे. कीर्ती बोलते, तुझी हिंमत कशी झाली या रूममध्ये यायची? कीर्ती बोलते, बाहेर जायचं. शिवा उलटी फिरते आणि दरवाजा लावून घेते. तेव्हा कीर्ती बोलते, काय करतेस तू? दरवाजा का बंद केलास? दरवाजा उघड आधी, दरवाजा उघड. शिवा बोलते, नाही उघडणार. सुहास बोलतो, काय विचार काय तुझा? तेव्हा शिवा बोलते, मला मज्जा येते. तुम्हाला असं काही करून मज्जा येते की नाही? मग मला पण मज्जा येते. तेव्हा कीर्ती बोलते, 1 मिनिट, तू इथे यायचे नाही. ही माझी रूम आहे, तुला इथे यायचा काहीही हक्क नाहीये. निघायचं, बाहेर जायचं. तेव्हा शिवा बोलते, ग बस, हे माझं पण घर आहे. तेव्हा कीर्ती बोलते, तुझं पण घर आहे ना, मग बाहेर जा. खूप रूम्स आहेत आपल्याकडे, बाहेर जा, इकडे नाही यायचं. सुहास बोलतो, आणि त्या रूममध्ये जाऊन खिडकी लाव, दरवाजे लाव, काय काय लावायचं ते लाव जा. तेव्हा शिवा पुढे येते तुझ्या. तर तेव्हा कीर्ती आणि सुहास घाबरतात. सुहास बोलतो, थांब, तिकडेच थांब. सुहास बोलतो, हे बघ, जे काही झालंय त्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं. तेव्हा कीर्ती बोलते, कसलं वाईट वाटतंय? काही वाईट वाटत नाही, आम्ही काही केलेलंच नाहीये. तेव्हा सुहास बोलतो, आपण काहीच नाही केलंय, पण शिवाच्या बाबतीत जे काही घडलंय त्याबद्दल आपल्याला वाईट वाटतंय. तेव्हा सुहासची कॉलर धरते. तेव्हा सुहास बोलतो, काय करते? शिवा बोलते, डोळ्यात दिसतंय हा तुमच्या. तेव्हा सुहास बोलतो, स्त्रीवरती आपण हात उचलत नाही, नाहीतर. तेव्हा कीर्ती बोलते, हे बघ शिवा, तू जे करतेस ना ते चुकीचं आहे, कॉलर सोड त्याची. शिवा बोलते, अच्छा, मी करते ते सगळं चुकीचं, तुम्ही करता ते सगळं बरोबर. शिवा कॉलर सोडत म्हणजे, तुमच्या गळ्यात काय कौतुकाने हार टाकायचे का? तेव्हा सुहास बोलतो, एक्सक्यूज मी, आम्ही काय केलंय? तेव्हा कीर्ती बोलते, तेच म्हणत होते, आपण काही केलं नाहीये, पण तेव्हा ऐकलं नाहीस ना. तेव्हा शिवा बोलते, दिव्याला मदत कोणी केली, कशी केली, हे सगळं मला माहितीये, त्याची शिक्षा झाली पाहिजे ना तुम्हाला. तेव्हा ते दोघं शांतच बसतात. तेव्हा शिवा बोलते, पण मी शिक्षा देणार नाही. मी शिक्षा देणार नाही, मी कोण आहे? शिवा बोलते, कीर्तीताई, तुम्ही ना सुहासरावांना एक मस्त लगावून द्या. सुहास बोलतो, एवढंच ना? परत सुहासच्या लक्षात येतं. कीर्ती बोलते, तू मूर्ख आहेस का काय बोलते? शिवा बोलते, शहाणपणा बंद करायचा, लगावून द्यायची लवकर. सुहास बोलतो, कीर्ती, तू मार मला. कीर्ती बोलते, मी नाही मारू शकत तुला. सुहास बोलतो, कीर्ती, मला सांग, या गालावरती फक्त तुझाच अधिकार आहे की नाही? शिवा बोलते, अरे. तेव्हा कीर्ती बोलते, बावळट आहेस का तू? काही बोलशील? शिवा बोलते, अरे यार, तुमचं केवढं प्रेम आहे रे एकमेकांवर. शिवा बोलते, नाही, तुम्ही देताय की मी देऊ? तेव्हा सुहास बोलतो, हे बघ कीर्ती, मला तुझ्या हातून मार खाणं आवडेल, आणि बघ, तू जर नाही मारलंस तर ही मारेल, आणि हिने जर मारलं तर माझे सगळे दात. कीर्ती बोलते, पण मी नाही मारू शकत. सुहास बोलतो, अरे यार, तू काय, मार ना. कीर्ती बोलते, सुहास नको. बोलते, बघा, तुम्ही नाही मारलं ते मी मारेल. तेव्हा कीर्ती बोलते, 1 मिनिट, मी मारते. शिवा बोलते, 1, 2, 3. कीर्ती सुहासच्या हळूच गालावर मारते. तेव्हा शिवा बोलते, आवाज नाही आला. तेव्हा कीर्ती बोलते, पण मी मारलं ना. तेव्हा शिवा बोलते, त्यापेक्षा पप्पी घ्यायची ना. इतक्या जोरात मारलं पाहिजे की जाम सणसणीत आवाज आला पाहिजे. तेव्हा कीर्ती बोलते, आवाज तेव्हाच येईल जेव्हा तू शांत बसशील. तेव्हा सुहास म्हणतो, 1 मिनिट, मी इकडे बघतो, इकडे मार. परत शिवा 1, 2, 3 बोलते. कीर्ती सॉरी बोलते आणि जोरात सुहासच्या कानाखाली वाजवते. तेव्हा शिवा बोलते, क्या बात. कीर्ती सॉरी बोलते. कीर्ती शिवाकडे बघते आणि बोलते, झालं ना? तेव्हा शिवा बोलते, नाही. कीर्ती बोलते, जा आता. तेव्हा शिवा बोलते, नाही, असं कुठे? शिवा बोलते, ही झाली दिव्याला मदत करण्यासाठी. आशूवर जो हल्ला केला त्यासाठी काय करायचं? सुहासला ऐकायला येत नाही. तेव्हा शिवा बोलते, दिव्याला मदत केली म्हणून. आशूवर हल्ला झाला तो त्यासाठी पण पाहिजे ना. तेव्हा शिवा कीर्तीला म्हणते, चला. कीर्ती हात उचलते. तेव्हा सुहास बोलते, 1 मिनिट, हा कान बंद झालाय, आता इकडे मार. कीर्ती बोलते, सुहास. परत जोरात दुसऱ्या कानाखाली वाजवते. शिवा बोलते, क्या बात. आता कंपनीमध्ये जो फ्रॉड केला त्यासाठी पण. सुहास बोलतो, त्याची शिक्षा आम्ही भोगली ना. शिवा बोलते, छे, परत चुका करतास ना तुम्ही. बघा, तुम्ही मारताय का मी मारू? कीर्ती बोलते, मी मारते ना, मी मारते. कीर्ती परत कानाखाली वाजवते. तेव्हा शिवा बोलते, क्या बात. कीर्ती बोलते, झालं ना? तेव्हा शिवा बोलते, हा झालं. तेव्हा कीर्ती बोलते, जा आता. शिवा बोलते, असं कसं? संसाराच्या रथाला 2 चाकं असतात की नाही? कीर्ती बोलते, त्याचं काय? शिवा बोलते, असं कसं? एक चाक जर चिखलात असेल तर दुसरं चाक पुढे जाईल का? तेव्हा कीर्ती बोलते, काय? शिवा बोलते, आता सुहासराव, तुम्ही कीर्तीताईच्या लगावून द्यायची. कीर्ती बोलते, मूर्ख आहेस का तू? काय बोलतेस? हा सुहास बोलतो, नाही, मी कीर्तीला मारणं शक्यच नाही. कीर्ती बोलते, नाही, सुहास नाही मारू शकत मला, कारण माझ्याच चुकीची शिक्षा मला मिळाली आहे. आईने मला शिक्षा दिली आहे ना ऑलरेडी. शिवा बोलते, आता आई म्हणून त्यांनी दिली, आता तुम्ही नाही असं केलं तर सुहासरावांवर अन्याय होईल की नाही? कीर्ती बोलते, हो, पण सुहास माझ्यावर हात नाही उचलू शकत. सुहास बोलतो, आणि एका स्त्रीवरती मी हात उचलणं म्हणजे अशक्य. शिवा बोलते, ठीक आहे, तुम्हाला सोडलं, काही हरकत नाही, पण तुमच्या वाटणीचा मार सुहासरावच खातील, तोही माझ्या हाताने. सुहास बोलतो, असं कसं? तेव्हा कीर्ती बोलते, सुहास बोलतो, असं कसं? तेव्हा कीर्ती बोलते, सुहास म्हणतो, नाही म्हणजे. तेव्हा शिवा बोलते, चालेल ना? तेव्हा सुहास बोलतो, नाही, मी मारणार कीर्तीला. कीर्ती बोलते, सुहास तू नाही मारू शकत मला. सुहास बोलतो, कीर्ती, अगं हे बघ, आपलं सगळ्याच बाबतीत शेअरिंग झालं पाहिजे, मी तुला मारणार. तेव्हा कीर्ती बोलते, म्हणून काय झालं? तुम्हाला नाही मारू शकत. तेव्हा सुहास बोलतो, मी मारणार आहे तुला. तेव्हा कीर्ती बोलते, सुहास प्लीज नको सुहास, नको प्लीज. तेव्हा शिवा बोलते, 1, 2, 3. तेव्हा सुहास कीर्तीच्या जोरात कानाखाली वाजवतो. ती बोलते, लागलं मला. तेव्हा सुहास बोलतो, सॉरी. शिवा बोलते,
त्रास होतोय. तेव्हा शिवा बोलते, आत्ता कळलं का मला आणि आशूला काय काय सहन करावं लागलंय. चला गपचूप बाहेर या जेवायला. चला गपचूप बाहेर या जेवायला. तेव्हा कीर्ती बोलते नकोय आम्हाला. तेव्हा शिवा बोलते का, काय झालं. तेव्हा सुहास बोलतो काय झालं म्हणजे काय, हे सगळं तू सांगशील बाहेर. शिवा बोलते, हे तुम्ही अशी नाटकं करत राहिलास ना तर मला तुमच्यामुळे सांगावं लागेल. सांगू. तेव्हा सुहास बोलतो ए आलो. शिवा बोलते या लवकर या. शिवा गेल्यावर सुहास कीर्तीला बोलतो सॉरी यार, पर्याय नव्हता. आणि ते दोघं गालाला हात लावतात आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.